त्यासोबत आता शिवसेना नेत्या सुषमा अंधारे सुद्धा सहभागी होत आहेत। सुषमाजी, तुमचं स्वागत आहे पुढारी न्यूजवरती। आत्ताच्या पहिली प्रतिक्रिया काय आहे तुमची? विशेषतः संजय राऊतांची मगाशीच प्रतिक्रिया आलेली की मॅच फिक्स आहे, फिक्स मॅच असलेला फिक्स निकाल। या एकूण आजच्या ज्या काही घडामोडी आहेत त्यात मी सकाळी आपल्याला बोलताना असं म्हटलं की माझ्या मनात शून्य उत्सुकता आहे, भलेही निकाल आमच्या बाजूने लागेल किंवा विरोधात लागेल, कारण जस्टिस डिले जस्टिस डिनाय। मी त्याला कंटिन्यू जरा पुढे करते। ॲडव्होकेट सिद्धार्थजींनी जे काही मुद्दे मांडले त्याला अनुसरून काही मुद्दे मांडायला हवेत। त्यातला मुद्दा क्रमांक 1, सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेले होते त्या निर्देशांना जवळपास 13 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेलेला आहे। खरं तर 13 महिने कशासाठी राहुल नार्वेकरांनी घेतले ते अजून स्पष्ट झालेलं नाही। मुद्दा क्रमांक 2, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे आपले निर्देश देताना असं म्हटलं होतं की विधिमंडळातला पक्ष नसतो, तर जो संघटनात्मक पक्ष आहे तो पक्ष मानला पाहिजे। आता विधिमंडळात जे आमदार खासदारांची जी संख्या आहे त्या संख्याबळावर पक्ष ठरत नाही। जर संघटनात्मक बांधणी जर बघितली तर आमच्याकडची संघटनात्मक हायरार्की ही आधी पक्षप्रमुख, मग नेते, मग उपनेते, त्यानंतर आमचे संपर्क नेते, संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख, अशी एक हायरार्की येते। जर संघटनात्मक पक्ष माना असं जेव्हा सुप्रीम कोर्टने निर्देश दिलेले आहेत त्यात तिसरा मुद्दा माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेला आहे की संघटनात्मक पक्षाचा व्हीप हा ग्राह्य धरला जावा। विधिमंडळाचा व्हीप हा विधिमंडळाचा पक्ष नेता जो असतो तो सांगतोय तो व्हीप नाही, संघटनात्मक पक्षाचा। आमच्याकडून संघटनात्मक पक्षाचा व्हीप हे सन्मान्य सुनील प्रभू साहेब नेमले गेलेले होते, त्यामुळे सुनील प्रभू साहेबांचा व्हीप एका अर्थाने सन्मान्य सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलेला आहे। आता पुढे मुद्दा असा येतो की जर सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने सुनील प्रभू साहेबांचा व्हीप मान्य केलेला आहे तर मग आपल्याकडे गोगावले साहेबांच्या व्हीपने, शिंदे गटाचे आमदार गोगावले यांच्या व्हीपने पुढे काही आदेश काढले गेले, ज्या आदेशांनीच मग अध्यक्षपदाच्या निवडणुका झाल्या। म्हणजेच श्रीयुत राहुल नार्वेकर यांची निवड सुद्धा गोगावले यांच्या व्हीप नंतरच्या मतदानाने झालेली आहे, जो व्हीपच मुळात घटनाबाह्य आहे। सुप्रीम कोर्टाने ज्या व्हीपला मान्यताच दिलेली नाही त्या गोगावले साहेबांच्या व्हीपने नेमलेले अध्यक्ष सुद्धा घटनाबाह्य आहेत। घटनाबाह्य अध्यक्षांनी दिलेला निकाल किती घटनात्मक मानायचा हा खरा कायदेशीर पेच आहे। हे बियॉन्ड पार्टी पॉलिटिक्स जाऊन आणि कायद्याची छोटीशी विद्यार्थिनी म्हणून अभ्यास करून मांडण्याचा प्रयत्न करतो। सुषमाजी, या बाबतीत एक लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न शिवसेनेकडनं होतोय, तो म्हणजे पंतप्रधानांचा महाराष्ट्र दौरा आणि मुख्यमंत्र्यांचा प्रस्तावित परदेश दौरा। या दोन गोष्टींच्या आधारे असा दावा का केला जातोय की हे सगळं फिक्स आहे, त्यामुळे या निकालावरती आम्हाला फार अपेक्षा नाही, असं का वाटतंय शिवसेनेला? मला त्याहीपेक्षा असं वाटतं की या निकालातनं काही जरी बाहेर आलं ना, आता काही जरी बाहेर आलं तरी त्याला काहीच अर्थ आता उरत नाही, कारण सगळ्या टर्मची जी अधिवेशनं होती ती अधिवेशनं आमदारांनी एन्जॉय केलेली आहेत, अख्खी कारकीर्द एन्जॉय केलेली आहे। या संपूर्ण कारकिर्दीत असणारे त्यांचे जे आमदार निधी आहेत ते आमदार निधी खर्च करून झालेले आहेत। सरकार नावाच्या यंत्रणेचा पूर्णतः उपभोग घेऊन झालेला आहे। तसंही 22 जानेवारी नंतर कधीही आचारसंहिता लागू शकते, त्यामुळे आता शेवटच्या 8-10 दिवसात निकाल आमच्याकडून लागला काय किंवा नाही लागला काय याला फारसं महत्व उरत नाही, माझ्या लेखी तरी। बरं, दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे यामध्ये की जेव्हा अत्यंत कॉन्फिडंटली शिंदे गटाचे आमदार म्हणतात की सत्यमेव जयते, खरं तर त्यांचं सत्यमेव जयते हे सत्तामेव जयतेच म्हटल्यासारखं आहे। सत्यमेव जयतेऐवजी त्यांना सत्तामेव जयतेच म्हणायचं आहे। या सगळ्यांमध्ये सन्माननीय पंतप्रधानांचा इकडे होणारा दौरा हा एका अर्थाने एक दबावात्मक यंत्रणा किंवा एक दबावाचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न आहे का असं वाटायला स्कोप आहे। अजून एक महत्वाची गोष्ट, ॲडव्होकेट सिद्धार्थजी जे म्हणाले की आपण असं नाही म्हणू शकत की राहुल नार्वेकर मुख्यमंत्र्यांना भेटायला का गेले, मला आपल्याला एकदा सांगितलं पाहिजे की राहुल नार्वेकर हे नुसते आमदार नाहीत, ही इज नॉट अ जनरल MLA। राहुल नार्वेकर हे आमदार आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचं ते एका महत्वाच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसलेले आहेत। त्याही पेक्षा ते दोन पक्षाचा जो लवाद चालू आहे, जो वाद चालू आहे त्याचा न्याय देणाऱ्या न्यायदानाच्या खुर्चीत न्यायाधीशाच्या भूमिकेत बसलेले आहेत। अशा वेळेला त्यांनी
एका पक्षाची जाऊन भेट घेणं हे प्रतिपक्षाच्या मनामध्ये संदेह निर्माण करण्यासाठी पुरेसं कारण आहे। निव्वळ प्रतिपक्षच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात सुद्धा संदेह निर्माण करणारं कारण आहे। ॲडव्होकेट सिद्धार्थजी आणि आपल्या सुद्धा मी हे लक्षात आणून दिलं पाहिजे की कालपासून अनेक वाहिन्यांनी जे काय म्हणता येईल पोल घेतलेले आहेत की त्या पोलमध्ये नार्वेकरांचं जाऊन भेटणं योग्य की अयोग्य यावर महाराष्ट्राची जनता मोर दॅन 85% लोक 85% जास्त लोक वेगवेगळ्या चॅनलवर सांगतात की नाही, नार्वेकरांचं अशा पद्धतीनं भेटणं हे अयोग्य आहे। समजा इन केस जर संध्याकाळचा निकाल जर शिंदे गटाच्या बाजूने लागला तर निश्चितपणे राहुल नार्वेकर जे 2 दिवसापूर्वी भेटायला गेले होते याचा संदर्भ हा त्या निकालाशी जोडला जाऊ शकतोच। सुषमाजी, जसं आपण मगाशी एक मुद्दा मांडला की भरत गोगावले मग त्यांच्यानंतर झालेली निवड आणि मग स्वतः अध्यक्षांची निवड आणि परिणामी अध्यक्षांची वैधानिकता इथपर्यंत आपण पोहोचलात, पण शिंदे गटाकडनं भरत गोगावले तर सोडा, सुनील प्रभू पण सोडा, त्याच्या आधीपासून पक्षांतर्गत निवडणुका, अधिकाराची कक्षा, पक्षप्रमुखांचे अधिकार या बाबतीत मतप्रदर्शन करण्यात आलेले आणि त्याच्या वैधतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय, यावर आपण काय म्हणाल? पक्षामध्ये कुठल्याही पक्षाची एक घटना असते आणि पक्षाची घटना ही निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत केलेली असते। निवडणूक आयोगाकडे जी नोंदणीकृत केली जाते तोच पक्षाचा मेमोरंडम मान्य केला जातो। बाहेरच्या घटना काही असतील पण पक्ष म्हणून, संस्था म्हणून जी घटना आहे ती घटना प्रमुख मानली जाते। आमच्या पक्षाची रचना अशीच असणार आहे की आमच्याकडे पक्षप्रमुख असतील, नेते असतील, मग उपनेते असतील, मग खाली आमचे संपर्क नेते असतील, विभाग प्रमुख असतील, जिल्हा प्रमुख असतील, तालुका प्रमुख, विधानसभा प्रमुख, मग शहर प्रमुख, शाखा प्रमुख, अशी जी काही आमची जी हायरार्की सांगितलेली आहे ही हायरार्की तिथे नोंदणीकृत आहे। बरं, त्यामध्ये ज्या लोकांनी मतं मांडलेली आहेत ती लोक आमच्या निर्णय प्रक्रियेत असतील का? तर घटनात्मक जी आमची मांडणी आहे किंवा जी चौकट आहे त्यामध्ये त्यांना अधिकार नाही, तो सन्माननीय शिंदे साहेबांना सुद्धा नाही, जो आमच्या घटनेतला अधिकार आहे। हे फार महत्त्वाचं। सुषमाजी, समजा या बाबतीत आपण आतापर्यंत शिवसेनेची सगळी भूमिका किंवा प्रतिक्रिया तुमच्या असतील, संजय राऊतांच्या असतील, त्या अशाच आहेत आतापर्यंतच्या की हे आमच्या विरोधात लागणार आहे, पण समजा तुम्हाला एकदम धक्का बसला तर, समजा शिंदे आणि त्यांच्या सगळ्या गटाला डिस्क्वालिफाय केलं तर मग तुम्ही आभार मानणार जाहीरपणे नार्वेकरांचे? दादा, मी मगापासून जे काही बोलतेय ना त्यात मी कुठेही आकांडतांडव केलेला नाही, मी कुणावरही कसलेही आक्षेप घेतलेले नाही। माझा सरळ साधा मुद्दा आहे, जस्टिस डिले इज जस्टिस डिनाय। काहीही निकाल लागला तर त्या निकालाबद्दल कसलंही सोयरसुतक आमच्या मनात नाही, कारण हे सगळं म्हणजे ऑपरेशन तर सक्सेस झालंय पण पेशंट तेवढा मरून गेलाय असं म्हणण्यासारखं असेल आणि त्याला काही फारसा अर्थ उरत नाही। सुषमाजी, फार तर हा निकाल येणाऱ्या काळासाठी एक बेंचमार्क असेल, हा निकाल फार तर येणाऱ्या काळासाठी एक बेंचमार्क असेल, जो बेंचमार्क येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची जी फूट झालेली आहे त्याच्या संदर्भाने एक सायटेशन म्हणून वापरला जाऊ शकतो। सुषमाजी, धन्यवाद, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली, विश्लेषण केलं, आपलं मत मांडलं, यासाठी आपल्यासोबत होत्या सुषमा अंधारे, नेत्या शिवसेना।